आज 12 फेब्रुवारी सोमवार. खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर किंवा गॅपनंतर आपण सगळेजण भेटत आहोत. सर्वांना शुभेच्छा. नवीन माघ महिना सुरू झालेला आहे. आता माघ महिन्यातही अनेक कार्यक्रम असतात. दासनवमी असते, उद्या गणेश जयंती आहे. या निमित्तानं सगळ्यांचे वेगवेगळे उपक्रम चालू असतील, तर सर्वांना शुभेच्छा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. जाता जाता भक्तियोगाची सांगता केलेली होती, पण काही श्लोकांची समश्लोकी किंवा हे जरा घ्यायला वेळ नव्हता, कमी गडबड झालेली होती. तरी आपण आज आता ते सगळ्याचा आस्वाद घेऊया. आपल्यापैकी काही जण तिथे आलेले होते. कोण कोण आलेले होते? एक संगीता पाटील आलेल्या होत्या, श्रीवास्तवताई आलेल्या होत्या, आणखीन कोणी आले असतील तर फारसे भेटले नाहीत. खूप सुंदर असा कार्यक्रम काल तिथे आम्हाला 7 दिवस अनुभवायला मिळाला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही तो अटेंड केला असं समजूया, कारण प्रत्येकालाच येणं काही शक्य नव्हतं एवढ्या लांब. बहुतेकांनी आस्था चॅनलवर पाहिलं असेल, त्यामुळं एक आनंद वेगळा आपल्याला सगळ्यांना मिळाला. म्हणजे काय म्हणू आपण, कुठलीही अपेक्षा निरपेक्ष, अगदी निस्सीम भक्ती ज्याला म्हणतो, अनन्य अशी भक्ती करणाऱ्यांच्याबद्दल, म्हणजे ते आणि परमात्मा किंवा भगवंत आणि ते भक्त कसे एकरूपच होऊन जातात असा अनुभव खरा मला यावेळेला मिळाला. आणि कुठलीही अपेक्षा न करता सेवा करणारे 600-700 व्हॉलंटियर त्या ठिकाणी भारतभरातून आणि सगळ्या परदेशातूनही काही आलेले असतील. काल कुणी ऐकलं असेल की अमेरिकेच्या एक साध्वी आलेल्या होत्या आणि त्यांनीसुद्धा इतकं सुंदर वर्णन केलं की माझ्या अंतःकरणात म्हणे भारत देश बसलेला आहे आणि ही भक्ती, मी भारत देशात नाही राहत. तर अशा प्रकारचे उद्गार पण काढले. स्वामीजींवरचा अफाट प्रेम, जे समक्ष आले असतील त्यांना खरंच आनंद झाला असेल. 81 प्रकारचे याग चाललेले होते. मोठ्याच्या मोठ्या हॉलमध्ये सगळं सप्तशतीचे आणि ते चंडीचे पाठ चालू होते. आणि जेवढे ग्रंथ आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, सगळ्या संतांचे ग्रंथ, म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, सकळ संत गाथा, एकनाथांचं भागवत, जेवढे म्हणून ग्रंथ आहेत या प्रत्येकाचं एक एक कक्ष केलेला होता. सगळी त्याच्यापुढे चित्र लावलेली होती. मी काही पाठवली असतील आपल्याकडे, नसतील तर मी आता उरलेली नंतर पाठवीन. आणि तिथे छान बसून प्रत्येकजण एक एक जण 7 दिवसात पारायण करत होते. एक दिवशी पहिल्यांदा शोभायात्रा छान काढलेली होती मंदिरापासून. शेवटच्या दिवशी हा भक्तियोग आणि आपला पुरुषोत्तम योग या दोहोंचं पठण 11,111 लोकांनी इंद्रायणीच्या काठावर केलं. तेही मला वाटतं मी पाठवलं होतं.
अप्रतिम असा सोहळा आणि 1011 मुलांनी मृदुंग घोष केलेला आहे. तर तोही घोषाचा कार्यक्रमसुद्धा अप्रतिम असा झालेला, सुंदरच, म्हणजे डोळ्याचं पारडंच फिटलं. आणि त्याच वेळेला नदीमध्ये दीप सोडलेले होते. ते इतकी छान, म्हणजे वातावरण, संध्याकाळ गेलेली होती आणि सगळ्या संतांचं दर्शन एका वेळेला एवढ्या 7 दिवसात भारतभरातले सगळे संत आलेले. शंकराचार्यसुद्धा काल अतिशय सुंदर बोलले, कांची कामकोटीचे. हे सगळेच लोक भारावून, म्हणजे आम्ही अगदी गेलो की त्याच्याबद्दल बघीन मी आता. प्रत्येक आपल्या रोजच्या विवरणामध्ये एखाद्याचा संदर्भ घेता आला तर आपण तसा घेत राहू. ग्रंथ भरपूर तिथे, नवनवीन पुस्तकं वाचायला, ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली. प्रकाशन झालं अनेक ग्रंथांचं. असं अगदी समुच्चयात्मक खूपच कार्यक्रम. आणि कालचा तर अप्रतिम, म्हणजे त्यांनी आनंदोत्सव म्हणून जवळजवळ ते 1000 तरी असतील हे छोटे वेद शिकणारे विद्यार्थी. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून वेदघोष केला. वेदघोषामध्ये अभिनंदन, शुभेच्छा स्वामीजींना दिल्या. आणि हा केवळ स्वामीजींचा उत्सव नव्हता, तर हा भारतभराचा उत्सव होता. भारताचा 75 अमृत. आणि भारताला आता तशीच झाली ना 75 वर्ष स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकाच्या, आपण त्याच्यात पाऊल टाकलेलं आहे. तर असा तो खूप सुंदर असा कार्यक्रम. आणि सगळ्यांनी, महत्त्वाचं म्हणजे रामलल्लाच्या इथं जे स्वामीजींनी पंतप्रधानांना त्यांचं पारणं सोडताना गंगाजल वगैरे देऊन तो प्रसंग, त्या रामरायाचं सगळं प्रतिष्ठापना, सगळा असा छान कार्यक्रम करण्याचं भाग्य ज्यांना मिळालं. आणि सगळ्यांचं कौतुकाचा असा भाग होता की आपल्या महाराष्ट्रातलेच अधिक संत, अनेक संत आणि अनेक मंदिरं हे आपल्या महाराष्ट्रात आहेत, याचा सगळ्यांनी उल्लेख केला. सगळ्या क्षेत्रातल्या, सगळ्या राज्यातल्या संतांनी. मुख्य शंकराचार्यांनी तर सांगितलंच की 12 ज्योतिर्लिंगांपैकी अनेक ज्योतिर्लिंग इथं आहेत. अष्टविनायक आपल्या इथंच आहेत. ज्ञानदेव आपल्याच इथं होऊन गेले, एकनाथ इथंच होऊन गेले, समर्थ रामदास इथंच झाले, तुकाराम इथंच झाले. म्हणजे संतांची जी मांदियाळी आहे ती सगळी इथेच झालेली आहे. आणि या सगळ्या संतांना एकत्रित करण्याचं काम या आळंदीमध्ये झालं. म्हणजे आळंदी ही अत्यंत परमपवित्र, खरं सांगायचं जर आपण साधना कशी करावी, ध्यान कसं करावं, याचं अतिशय सुंदर असं स्वामीजींनी 3 दिवस सत्र ती घेतलेली होती. आणि ज्ञानदेवांची जी समाधी आहे ना, त्याच्याबद्दल आपण ज्ञानेश्वरीच्या वेळेला त्याबद्दल बोलूया. आता हा 12व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक मला वाटतं समश्लोकी राहिलेली होती, तर शेवटची 2-3ची समश्लोकी आणि त्याच्यावरचं थोडंसं विवरण करूया. मग आपल्याला उद्यापासून 13वा अध्याय सुरू करता येईल. शेवटचे 1-2 श्लोक फक्त पुन्हा घेऊयात. हा जो भक्त साकारलेला आहे ना, याच्यासारखं आपण वागायचं ठरवलं आणि आपण एक उत्कृष्ट उत्तम भक्त, तर आपल्याला, म्हणजे स्वामीजी तर नेहमीच सांगतात आणि सगळेच सांगतात, सगळ्यांनी सांगितलं की भगवद्गीता हा ग्रंथ ह्या जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. म्हणजे उपनिषद, वेद, या सगळ्यांचं जे काही सार आहे, आपण रोज म्हणतो उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, तर फक्त भगवद्गीता जो वाचतो, जो अभ्यासतो आणि जो शिकवतो किंवा त्याची साधना करतो, त्यानुसार आचरण करतो,
तो का श्रेष्ठ हे खूप जणांनी अगदी खूपच सुंदर आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं स्वामीजींचं आत्ताचं कार्य काय आहे की एवढ्या 200 वगैरे किंवा जास्तच 300 देशांमध्ये हा जो प्रचार प्रसार केलेला आहे भगवद्गीतेचा, आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये आत्तासुद्धा ती पत्रकं वाटतच होते अधिकाधिक लोकांनी त्याचा हे करावा म्हणून. आता आपण म्हणून म्हणलं तसं की तुल्य निंदा स्तुतीर मौनी हे जे एक एक श्लोक आहेत ते म्हणजे अगदी आपण खरंच ते आचरणात आणण्याजोगेच आहेत. 13व्यापासून 19पर्यंतचे श्लोक जे आहेत ते म्हणजे फक्त एक 12वा अध्याय जरी प्रत्येकानं आचरणात आणला, अभ्यासला आणि त्यानुसार आपण वर्तन केलं तर चालू शकेल. तुल्यनिंदाचं समश्लोकी घेते मी तुल्यनिंदापासून. त्याच्या आधी जर राहिला असेल तर कोणी सांगा. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा. निंदा स्तुती न घे मौनी मिळे तो गोड मानितो. स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज. म्हणजे जो या दोन्ही गोष्टी समान मानतो आणि मिळेल त्यात गोड मानणारा, मिळेल ते गोड मानणारा, मुख्य म्हणजे जो स्थिरबुद्धी आहे असा भक्त मला फार आवडतो असं भगवंत सांगतात. मौनी अर्वाचिक नेणे स्तुती निंदा केली कोणे. तुष्ट लाभे तोष घेणे जैसा तैसा संतत. निराश्रय भगवंती ज्ञाने केली शुद्धमती. माझी भक्ती आचरती मार्ग इतरां कळावया. तो मतप्रिय किती वाणू लटिके नव्हे तुझी आणू. तुका म्हणे थोरपणू देव सांडी आपुले. वामन पंडित म्हणतात मानी निंदा स्तुती तुल्य तुष्ट लाभे जशा तशा. निराश्रय स्थिरमती आणि मद्भक्त तो प्रिय. स्तुती निंदा समानी आत्मलाभ संतोष दोन्ही. मुक्तेश्वर म्हणतात निराश्रय स्थिर होऊनी जो राहे तो माझा भक्त. उद्धव चितगन म्हणतात निंदक सावक दोघ समानची आपणही न करी आणि कांची. बोल तसे परमार्थक सार्थक मौन्यतया घडले सहजेची. तुष्टत ब्रह्मपणे भलते नसी ब्रह्मदशा करीतो मिळत्याची. ब्रह्ममती स्थिर भक्ती भजे मज तो नर आवडता मज लागी. तो माझा आवडता आहे. जसं ते गाणे की नाही जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, तसं इथं सगळं वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात जो निंदे ते नेगे स्तुतीन श्लाघे. आकांक्षान लगेले पूजैसा माचल टिके दोन्ही. बोलोनी न बोले जाहला मौनी जे भोगिता उन्मनी आशय आरायेना. जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे. पाऊसी वीण न सुखे समुद्र जैसा. समुद्राची उपमा दिली या भक्ताला की जरी पाऊस पडला नाही तरी तो सुकत कधीच नाही. असं कधी झालंय का नद्या आटतात, ओढे आटतात, झरे आटतात, पण असा समुद्र कधी आटलेला पाहिलेला नाही. आणि वायुसी एके ठाई बिदार जैसे नाही तैसा न धरीच के आश्रयो जो. हे विश्वचे नेहमीचे जे प्रसिद्ध वाक्य ते याच्यात आलेलं आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला मग याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था.
तरी तया ते मी माथा मुकुट करी. गीता वाचस्पती भिडे शास्त्री ज्यांनी हे लिहिलेलं आहे त्यांनी असं म्हणले, विचारवान, ज्यावेळी जे असेल त्यात संतोष मानणारा, म्हणजे प्राप्त परिस्थितीविषयी कुरकुर न करणारा, कोणाचा आश्रय न करणारा, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहणारा, स्थितप्रज्ञ आणि भक्तिमान पुरुष मला अतिशय आवडतो. मला म्हणजे परमेश्वराला. लोकमान्य टिळक म्हणतात, ज्याला निंदा आणि स्तुती दोन्ही मिळेल तेवढ्यानेच संतुष्ट, आणि ज्याचे चित्त स्थिर असून जो अनिकेत, म्हणजेच ज्याचे कर्मफलाशारूप बिऱ्हाड कोठेच नाही. अनिकेतचा अर्थ किती टिळकांनी छान दिलेला आहे बघा. असा भक्तिमान पुरुष मला फार आवडतो. अनिकेत हाचा अर्थ छान घेतला आहे त्यांनी. पुन्हा एकदा बघा की जो अनिकेत म्हणजे ज्याचे कर्मफलाशारूप बिऱ्हाड कोठेच राहिलेले नाही, असा भक्तिमान पुरुष मला आवडतो. आता आपल्याला हे केलं की त्याचं फळ काय मिळणार, ते केलं की त्याचं काय फळ मिळणार. आपल्या इथल्या त्या संगीता पाटील आज असतील तर त्यांनी नंतर हँडरेस करावा. त्यांचं इतकं भाग्य की त्या नंतरच्या शोभायात्रेमध्ये म्हणजे प्रदक्षिणा घातली. शोभायात्रा ही पहिल्या दिवशी झाली होती. प्रदक्षिणेमध्ये तो जो कलश घेण्याचं भाग्य असतं ते त्यांना मिळालं. स्वामीजींनी स्वतः त्यांना कलश दिलेला आहे, त्यांना ओवाळणी दिलेली आहे. नंतर त्यांना श्रीफळ पण हे म्हणून फळ म्हणून प्राप्त झालं. तर कुठलीही अपेक्षा न करता फक्त सगळ्यामध्ये सहभागी व्हायच्या. त्या यज्ञाच्या इथे सुद्धा आहुती द्यायला त्यांना संधी मिळाली. म्हणजे ही जी एक परमेश्वराची अनपेक्षा म्हणजे अपेक्षारहित जी सेवा केली जाते ना, त्याचं फळ प्रत्येकाला मिळतं. म्हणून इथं जे म्हटलंय की कर्मफलाशारूप बिऱ्हाड कुठंच राहिलेलं नाही, असा जो आहे तो अनिकेत आहे. किंवा महात्मा गांधी म्हणतात, मौन धारण करतो, वाटेल ते मिळो त्यापासून ज्याला संतोष असतो, ज्याला स्वतःचं असं कोणतंच स्थान नाही. अनिकेतचा अर्थ त्यांनी तो घेतला. ज्याचं चित्त स्थिर असतं असा मुनी भक्त मला प्रिय होतो. तर कीर्तने म्हणतात, जो निंदा स्तुती सारखी समजतो, जो निंदा स्तुती सारखी समजतो, जो पूर्ण मौनी तसा, जो निंदा स्तुती सारखी समजतो, जो पूर्ण मौनी तसा, जो संतुष्ट तसा मिळे समैजे, ते तयाने असा, तैसा जो स्थितधी निराश्रय परी, मद्भक्त त्याही वरी, चिन्हे जो विलसे अशा प्रिय मला, तो जाण हे अंतरी. वरच्या चिन्हावरूनच तो माझा लाडका आहे का कसा आहे हे ओळखता येतं. तर अनंतताने म्हणतात, स्तवोत जन कोणी मा, करूत ते विनिंदा कुणी, वदे सरळ सत्य ते सतत तुष्ट जो बामनी, गणी जग कुटुंब जो स्थिरमती, मला सेवितो असा मनुज तो मला प्रिय विशेष वाटतो. स्तवोत जन कोणी वा करूत ते विनिंदा कुणी, वदे सरळ सत्य ते सतत तुष्ट जो बामनी. फार सुंदर अशा रचना आहेत. मारुलकर म्हणतात, स्तुतिनिंदा तुल्य जया मौन धरी, तुष्ट चित्त जो असतो, एके ठाई नवसे स्थिरमती, भक्त फार मला आवडतो. डॉक्टर खैर म्हणतात, सममानी स्तुती निंदा, स्वाभाविक प्राप्तीने सदा तृप्त, फल हेतु रहित निश्चल, चित्तिमत प्रेम तो खरा भक्त. तर चव्हाण म्हणतात, निंदा स्तुती मानून समगोड मानी मिळे ते मौनी, स्थिरबुद्धी निराधार प्रिय झाला भक्त माझे मनी. मोरपंत म्हणतात, निंदा स्तुती तुल्य जया, गेह त्यागुनी भक्तीला सजला, संतुष्ट यथा लाभे मौनी,
स्थिर बुद्धी तो रुचे मजला. तुलसीदास म्हणतात स्तुती निंदा एकसी गणे गहे मान संतोख. जो नर थिरमती रहे वहमो भगती विशेष. प्रज्ञानानंद म्हणतात निंदा स्तुती सममानी मौनी मिळे तयातची संतुष्ट. स्थिरमती आसक्ती न निकेतनी तो प्रिय मजला मद्भक्त. असे अनेकांचे आहेत. अजून शेवटचाही श्लोक घेऊयात. त्यामुळे इथे मी आता या श्लोकाबद्दल थांबते. एकूणच आपल्याला आपण कसे भगवंताला प्रिय होऊ हा भाग पाहायचा आहे किंवा हा भाग समजून घ्यायचा आहे आणि आहे त्यात संपूर्ण संतुष्ट होणं. म्हणून शंकराचार्य पण म्हणतात की जो कोणी स्वतःच्या स्थानरहित अर्थात ज्याला निश्चित असं कोणतंच घर नाही. अनिकेता, अनिकेताचा अर्थ यांनी असं घेतलेला. म्हणून आपल्याकडे म्हणतात बघा समर्थ पण सांगायचे की कुठंही अधिक वास्तव्य करायचं नाही. एक 4 दिवस 2 दिवस 3 दिवस लगेच चालले पुढं, तो अनिकेत अपेक्षित आहे. आणि अन्य स्मृतींनी ज्याला अनागार असं म्हटलेलं आहे. अनागार किंवा ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे, ज्याची परमार्थाबद्दल स्थिर बुद्धी झालेली आहे, असा भक्तिमान मला आवडतो. कारण त्याच्या बाबतीत निंदा आणि स्तुती समान असते. जो मौनी म्हणजे वाचेवर, मौनी म्हणजे अगदी पूर्ण बंद असं नाही, नियंत्रण. म्हणजे आता काल त्यांनी सांगितलं होतं 7 दिवस सारखे सांगत होते आणि मनावर आम्ही ठसवण्याचा प्रयत्न करत होतो की कुणालाही आपल्या शब्दांनी दुखवायचं नाही. अजिबात नाही. म्हणजे कसाही प्रसंग येऊ, आपल्या मनाविरुद्ध होऊ देत, आपल्या मनासारखं काही तिथं न मिळू देत, तरीसुद्धा मौन अशा अर्थी मौन राखता आलं पाहिजे. आणि वाणी ज्याच्या स्वाधीन आहे तसंच शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये जो संतुष्ट असतो, म्हणजे लहानपण असो, प्रौढपण असो, वृद्धपण असो किंवा गरिबी असो, श्रीमंती असो, सुख सगळं मिळाले, कुठल्याही याच्यामध्ये ज्याचं समत्व बिघडत नाही. म्हणून महाभारतात शांती पर्वात म्हणलेलं आहे ये न केन चिदाच्छन्नो ये न केनाचिदाशितः यत्र क्वचन शायी स्यात्तम देवा ब्राह्मणं विदुः. म्हणजे जो अन्य कोणाच्यामुळं वस्त्रानं झाकला जातो, दुसऱ्याच्यामुळं ज्याला भोजन प्राप्त होतं आणि कोणत्याही ठिकाणी झोपणारा असा जो असतो त्याला देव किंवा ब्राह्मण म्हणतात. म्हणजे आहे त्याच्यात समाधान. माझंच पाहिजे, मलाच पाहिजे, असंच पाहिजे. आपण याच्या पलीकडनं जाण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटचा श्लोक बघूयात किंवा अद्वेष्टा सर्वभूतानाम हे 13व्या श्लोकापासून या 19व्या श्लोकापर्यंत सगळे धर्म किंवा सगळे आचरणाचे नियम म्हणू किंवा आचरण कसं म्हणू आपण, आदर्श कसं असावं हे सगळं सांगितलं आहे. शेवटचा श्लोक आपण घाईत घेतला होता. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. ये म्हणजे जे, तू म्हणजे तू, परंतु जे, धर्म्यामृतम इदम, तो संधी तसा एकच आहे. धर्म्यामृतम म्हणजे धर्ममय अमृत, इदम म्हणजे हे, पर्युपासते म्हणजे सेवन करतात. कसं, मत्परमहा मत्परमाहा म्हणजे माझ्याशी एकरूप होऊन, मतपरायण होऊन, म्हणजे मला परमाश्रय आणि परमगती, तसंच सर्वांचा आत्मरूप, सर्वांहून म्हणजे परमपूज्य समजून विशुद्ध प्रेमानं माझ्या प्राप्तीसाठीचे तयार आहेत, तत्पर आहेत, त्याला मतपर म्हटलेले. आणि असे जे भक्त आहेत ते भक्ताः मे अतीव प्रियाः, असे भक्त मला अतिशय प्रिय असतात. जेवढे 6-7 श्लोकात महत्त्वाचं सांगितलेलं आहे तसं आचरण करणारे, म्हणजे जे श्रद्धावान आहेत, मतपरायण होऊन
सगळ्या धर्ममय अमृताचं जे सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय असतात किंवा आवडतात, असं म्हणून ती पुष्पिका आपण पाहिली होती. परत एकदा पाहू. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. शेवटच्या श्लोकाची समश्लोकी बघूया. जे धर्मसार हे नित्य श्रद्धेने मीच लक्षुनी सेविती ते तसे भक्त फार आवडती मज. जे हे नित्य श्रद्धेनं सगळं लक्ष देतात. बोलिल्याच परी जे हे धर्म्यामृत उपासिती श्रद्धाळू थोर मी ज्यांना भक्त ते बहुमत प्रिय. हे वामन पंडित म्हणले होते, आधीच विनोबांचं आहे. तुकाराम म्हणतात, बोलिल्याच परी जे हे धर्म्यामृत जाणून हे उपासिती सर्वदा हे आत्मभोक्ती चोखटी श्रद्धाळू माझ्या मार्गी मीच थोर ऐशा लागी भक्ती वाटिया विभागी भक्त जे काम मम प्रिय तेही प्रीत किती सांगू आता आमुचा जीव लगू त्यांची कीर्ती वर्णी सांगू त्यासही मी बोलतो. आता गोखले म्हणतात, धर्म्यामृत स्वरूपाते वर्णिल्या समवागती पायी माझे परम श्रद्धाळू भक्त अत्यंत लाडके. सेनापती बापट म्हणतात, जे धर्माचे अमृत हे यथाकथित सेविती मतपरायण श्रद्धेने भक्त ते अतिमतप्रिय. नंदापुरे म्हणतात, आणि मतपर श्रद्धायुत जे जो तुझ ऐसा मी कविता कविला अमृतमय हा धर्म सेविती भक्त अतिप्रिय ते मजला. हरिपंडित म्हणतात, धर्मामध्ये अमृत हे निज भक्त माझे जे सेवितील सखया सुमने सदाजे विश्वासले मज निरंतर शुद्ध भावे अत्यंत ते प्रिय मला किती म्या वदावे. काशीनाथ स्वामी म्हणतात, जे भक्ती ज्ञानामृत चाण चांगले यथोक्त जी ही हृदयात सेविले अत्यादरे मतपर जाहले मनी ते भक्त माते अतिप्रिय याजनी. आठल्य म्हणतात, पूर्वोक्त धर्मामृत याच रीती जे सर्वदा सेवन हे करीती मी थोर जे बहुभक्तियुक्त होती मला ते प्रिय फार भक्त. थत्ते म्हणतात, उपरयुक्त ही धर्मरूपी सुधा जे सदा भक्तीने सेविती भक्त माझे तसे नित्य मननिष्ठ जे राहतात असे त्यांची प्रेम असे त्यांवरी प्रेम माझे नितांत. देशपांडे म्हणतात, धर्म्य अमृतची हे मनुज सेविती जे उपासिती भजतिया परिमला जे मत्पर श्रद्धायुक्त अशा चित्ते भक्त अत्यंत प्रिय सदा मला ते. नातू म्हणतात, धर्म्यामृता प्रति उपासितिया असे जे नारायण प्रिय यथा विधी भक्त माझे श्रद्धाळू जास सकलांहुनी मी वरिष्ठ अत्यंत गा असती जे मज लागिष्ट. मराठी म्हणतात, अशा श्रेष्ठ धर्मात गोवी मनासी
सदा प्रेम भावाधरी पुण्यराशी भजूनी मला जो अनन्य राहतो मला भक्त तोची बहु प्रिय होतो. निंबकर म्हणतात, असे येथ धर्मामृता पाजी येले तया सेविता जे रीती सांगिलेले. जया श्रद्धदानास्य सर्वस्वमीच गमे तो मला आवडे भक्त साच. तर शंकराचार्य म्हणतात, जो संन्यासी धर्ममय अमृत धर्माने ओतप्रोत भरलेले, अमृतत्वाने भरलेले, हे अमृतसुद्धा अद्वेष्टा सर्वभूतानाम इत्यादी श्लोकामधून जे सांगितलेलं आहे तसा होऊन श्रद्धाळूपणे सेवन करतो, त्या उपदेशाप्रमाणे अनुसंधान करतो, अनुष्ठान करतो, तो मतपरायण मी अक्षररूप परमात्मा हीच ज्याची निश्चित गती आहे, यथार्थ ज्ञान ज्याला झालेलं आहे, भक्तीचं जो आचरण करणारा आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय असतो. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात म्हणले, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम, म्हणजे ज्ञानी भक्त कसा तो मला प्रिय आहे. आणि हे सगळं सांगण्याचा उद्देश हे धर्ममय अमृतमय उपदेशाप्रमाणे आचरण करणारा जो मनुष्य आहे तो साक्षात परमेश्वर भगवान विष्णूला अत्यंत प्रिय होतो. आणि म्हणून विष्णूला आवडणारे असे जे श्रेष्ठ स्थान प्राप्त व्हावं अशी ज्याची इच्छा आहे, म्हणजेच मोक्षाची इच्छा करणारे जे साधक भक्त आहेत, त्यांनी अशा या धर्मयुक्त अमृतत्वाप्रमाणे प्रयत्नपूर्वक आचरण करणे हे आवश्यक आहे. 7 दिवस या अमृत योगाचा आणि अमृताचा आम्हाला खूप लाभ झाला. आम्ही स्वतःला म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीने मी गेले असं समजूया. जे आमच्याबरोबर आलेले होते त्यांचंही परमभाग्य आहे. उद्या जमलं तर थोडंसं विनोबांच्या 12व्या अध्यायाचा आढावा घेऊया आणि मग थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.